ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळाची पाहणी करण्याकरता दाखल झाल्याची ही थेट दृश्य। हा सगळा परिसर बॅरिकेड करण्यात आलेला आहे। हा सगळा परिसर आता दुर्घटनाग्रस्त सगळा हा भाग रिकामी करून चौकशीला देखील आता वेग प्राप्त होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधानांचा ताफा हा त्या ठिकाणी आता पोहोचलेला आहे। या विमान दुर्घटनेमध्ये एकूण 265 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय। यामध्ये विमानात बसलेल्या 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झालेला आहे। तर विमान ज्या इमारतीवर ज्या रुग्णालयावर कोसळलं त्या ठिकाणी जे ट्रेनी डॉक्टर्स होते, जे विद्यार्थी होते, त्यांचा देखील या दुर्घटनेत अंत झाला असल्याचं वृत्त आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता अहमदाबादमध्ये घटनास्थळी दाखल झालेल्या दुर्घटनास्थळी आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे। तर विजय रुपाणी, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं देखील या दुर्घटनेत निधन झालेलं आहे। रुपाणी कुटुंबियांची देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सांत्वनपर भेट घेतील। तर रुग्णालयातील जखमींची देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी विचारपूस करणार आहेत। या सगळ्या घडामोडींवर लोकशाही मराठीची नजर ही कायम असेल। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी दुर्घटनास्थळी दाखल झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। या दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातील 10 जणांचा दुर्दैवी अंत झालेला आहे। अतिशय मोठी अशी ही दुर्घटना, मन हेलावून टाकणारी ही दृश्य कालपासून आपण पाहतोय। खरं तर अनेक जण आनंदानं निघालेले होते आपल्या आप्तस्वकीयांचा निरोप घेऊन लंडन वारी करता, ज्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी सुद्धा आपल्या लेकीकडे, आपल्या लेकीला भेटण्याकरता लंडनला निघालेले होते। आणि त्याच वेळी मात्र हे आभाळ कोसळलं आणि ही दुर्घटना घडली आहे। ही घटना नेमकी कशी झाली, का घडली, आता या सगळ्याचाच तपास केला जाणार आहे। याकरता केवळ भारताचीच टीम नाही, चौकशी समितीच नाही, तर इतरही म्हणजेच अमेरिकेनं देखील या चौकशीत सहकार्य करणार असल्याची भूमिका घेतलेली आहे। याखेरीज ब्रिटनची देखील इन्व्हेस्टिगेशन टीम ही भारतात आता पोहोचतीये। बोईंग टीम सुद्धा भारतात पोहोचणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय। ही विमान दुर्घटना नेमकी कशी झाली, ज्यावेळी विमानानं उड्डाण घेतलं विमानतळावरून साधारणतः 1:31 दुपारी आणि काही मिनिटातच म्हणजेच 1:38 हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं। आता या सगळ्या संदर्भात अनेक कयास वर्तवले जात आहेत, शक्यता वर्तवली जातीये। हे विमान लंडनच्या दिशेनं निघालेलं होतं, त्यामुळे इंधन मोठ्या प्रमाणावर होतं। जवळपास 1.5 लाख फ्युएल यात भरलेलं होतं अशी देखील माहिती मिळतेय। यात कुठे त्रुटी आढळत आहेत का, यात काही खचखळगे आढळत आहेत का, या दृष्टिकोनातून आता हा सारा तपास हा केला जाणार आहे। पण त्यापूर्वी आपण दृश्य पाहतोय। दुर्घटनास्थळाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देत आहेत आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।